नमस्कार, मी सारिका. एसनाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शरद पवारांसारख्या श्रीमंत भोगी नेत्यांनी देश नागडा केला असल्याचा उद्धव ठाकरे यांचा ठाण्यात आरोप. जोरदार शक्ती प्रदर्शन करीत संजय दिना पाटलांची मुलुंड विक्रोळी दरम्यान भव्य बाईक रॅली संपन्न. दक्षिण महाराष्ट्राचे कुलदैवत श्री ज्योतिबा देवाची वार्षिक यात्रा पारंपरिक पद्धतीने ठाण्यात साजरी. पश्चिम महाराष्ट्राचे कुलदैवत श्री ज्योतिबाचे मूळ स्थान हे कोल्हापूरमध्ये आहे. मनोरमा नगरमध्ये कैलासवासी बाबू अण्णा पवार यांच्या प्रेरणेने येथे ज्योतिबाचे मंदिर उभारण्यात आले आहे. गेल्या 34 वर्षांपासून पारंपरिक यात्राोत्सव येथे साजरा केला जात आहे. अध्यक्ष हिंदूराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरातील भक्तांनी दर्शनाकरिता येथे गर्दी केली होती. हरिपाठ, कीर्तन, हरिजागर, होम हवन तसेच पालखीची भव्य मिरवणूक, सासनकाठी इत्यादी धार्मिक उपक्रमांचा लाभ भक्तांनी घेतला. कामानिमित्त बाहेर पडलेल्या भक्तांना दर्शनाकरिता मूळ स्थान म्हणजे कोल्हापूरला जाणे शक्य नसल्याने या मंदिरामध्ये आपण दर्शन घेण्याकरिता आल्याचे भक्तांनी एस9शी बोलताना सांगितले. आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं दैवत एक मुंबईमध्ये, मुंबई सिटी, ठाणा, नवी मुंबई या भागात नव्हतं. तरी आम्ही या विभागातील म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व भक्तांनी एक विचार केला की आपल्या मुंबई ठाणा सिटीमध्ये आपल्याला कोल्हापूरला न जाता येत नाही. ज्या भक्तांना म्हणजे वेळ भेटत नाही त्यांना इथं दर्शन कसं व्हावं. अनेक आमचे इथं जुने बाबांना पवार म्हणून त्यांनी छोटंसं मंदिर स्थापन केलं होतं. आमचे अध्यक्ष हिंदूराव देशमुख आणि आम्ही आपल्या सर्व पश्चिम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी, जेणेकरून इथल्या ठाण्यातल्या बऱ्याचशा राजकीय पुढाऱ्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं. त्या माध्यमातून आमचं हे मंदिर उभं राहिलेलं आहे. 34 वर्षाला इथं उत्सव चालू आहे आणि सर्व भक्त आनंदाने परिवार सगळे येतात आणि गुण्यागोंद्याने दर्शन घेऊन आपापल्या घरी निघून जातात. नोकरी धंद्याच्या व्यवसायाने आम्हाला इकडे एवढा लांब जाता येत नाही, तर आम्ही इथल्या इथे दर्शन घेऊन घरी निघून जातो. पारंपरिक वाद्याच्या तालावर परिसरातून सासनकाठी आणि पालखीची भव्य मिरवणूकही काढण्यात आली. ज्योतिर्लिंग सेवा समिती मनोरमा नगरच्या वतीने हा उत्सव साजरा केला गेला. मिरवणूक सोहळ्यास अध्यक्ष हिंदूराव देशमुख, खजिनदार तानाजी जगताप, विनायक जाधव, अशोक देसाई, विश्वनाथ जगताप यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह सारिका साळुंके, एस9 न्यूज ठाणे. ठाण्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट आम्ही आणली असून यामध्ये विरोधकांच्या उलट्या बोंबा असून यात त्यांचे श्रेय काय असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवसेनेवर तोफ डागली. संजीव नाईक यांच्या प्रचारासाठी किसननगर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार निरंजन डावखरे, काँग्रेस ठाणे शहराध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, नगरसेवक रवींद्र फाटक, विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांच्यासह इतर मान्यवर येथे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक असलेले अजित पवार यांनी विरोधकांकडे खोटे बोलण्याशिवाय कोणताच कार्यक्रम नसून अपप्रचार करून जनतेच्या भावनेला हात घालायचा आणि आपले ध्येय साध्य करायचे हाच एकमेव विरोधकांचा कार्यक्रम आहे. ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटचा निर्णय हा आचारसंहितेपूर्वी जनतेला होणाऱ्या यातना लक्षात घेता घेण्यात आला. भाजपा शिवसेनेत ज्येष्ठांचा मान ठेवला जात नाही. शिवसेनेने मनोहर जोशी यांचा अपमान करून आपली संस्कृती दाखवली. वडा आणि सूप काढण्यावरून काय अपेक्षा करणार असेही ते म्हणाले. प्रत्येक निवडणुकीत शरद पवारांवर आरोप करायचा ही त्यांची जुनी खोड असल्याचा टोला लगावला. किसननगरमधील नागरिकही मोठ्या संख्येने सभेकरिता उपस्थित होते. एकंदरच निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात सभांना वेग आला असून आरोप प्रत्यारोपही सुरूच आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह सारिका साळुंके, एस9 न्यूज ठाणे. एस9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
तो आम चुनाव आ रहे हैं। दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र एक बार फिर अपने लिए एक सरकार चुनेगा। हर नागरिक को इसका हिस्सा बनने का मौका मिलेगा। लेकिन हम अक्सर भूल जाते हैं कि इस वोट के अधिकार को हम तक पहुंचाने के लिए हमारे पूर्वजों ने कितनी बड़ी बड़ी कुर्बानियां दी थी। इसीलिए उनको याद करते हुए, उनकी कुर्बानियों को याद करते हुए आज मैं आपके सामने एक शपथ लेना चाहूंगा। ये मेरे हाथ में तिरंगे के रंग के 3 धागे हैं। इन्हें मैं अपनी कलाई पे बांधूंगा। ये नाजुक धागे उस मजबूत शपथ का प्रतीक हैं कि मैं न डर से, न दबाव से, न धर्म जाति के नाम पर, न पैसों के लिए, न किसी और लालच के लिए मैं अपना वोट नहीं बेचूंगा। और ये धागे मेरी कलाई से तब तक नहीं उतरेंगे जब तक मैं इन्हीं हाथों से आने वाले चुनाव में वोट न डाल दूं। ये मेरी शपथ है अपने आप को, अपने वतन को, और मेरी चाहत है कि आप भी इस शपथ में मेरा साथ दें। जय हिंद। मैं मतदान नक्की करणार। मतदान करना तो मेरा फर्ज है और मैं जरूर करूंगा। मला भी माहित आहे मतदान माझा हक्क आहे, मैं मतदान करणार। आधी मतदान करणार, मग साइडवर जाणार। Though I travel lot, I'll make a point to cast my vote. Voting is as important as my duty. और ये भी कोई बुलण वाली गल है, पूरे परिवार दे नाल वोट पाउंड ले जावांगे। मी मतदार म्हणून नोंदणी केली आहे। एक मत सुद्धा निर्णायक ठरू शकतो। मी खूप उत्सुक आहे। आमचं मत, आमचा अधिकार। आम्ही मतदान करणार, तुम्ही मतदान करा। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात किरीट सोमय्यांची मुलुंडमध्ये भव्य प्रचार रॅली संपन्न। निवडणूक प्रचार संपायला अवघ्या 2 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असताना शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार किरीट सोमय्या यांच्या प्रचारासाठी भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। मुलुंड पश्चिमेच्या देवी दयाळ रोडवरून या भव्य रॅलीची सुरुवात करण्यात आली। पुणेरी ढोलच्या गजरात रॅली पुढे सरकत होती, तर महायुतीत सामील झालेले शिवसेना भाजप आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झाले। भारतीय जनता पक्षातर्फे आमदार सरदार तारासिंह, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेविका समिता कांबळे इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते। अब की बार मोदी सरकारच्या घोषणा देत रॅलीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला। पुणेरी ढोलांच्या ठेक्यावर उपस्थित नगरसेविका समिता कांबळे आणि नगरसेविका भावना चोबनपुत्रा यांनी कार्यकर्त्यांसोबत ताल धरत नृत्यांचा आनंद घेतला। तर प्रचार रथावर स्वार उमेदवार किरीट सोमय्या यांनी सोबतच उपस्थित आमदार सरदार तारासिंह यांनी जनतेला भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचे आवाहन केले। त्याचबरोबर मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर किरीट सोमय्या यांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले। किरीट सोमय्याच्या प्रचार रॅलीत कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला, तर देवी दयाळ रोड, मुलुंड RRT रोड, झवेर रोड अशा परिसरातून फिरत प्रचार रॅलीची सांगता मुलुंडच्या कालिदास नाट्य संकुल परिसरात करण्यात आली। कौस्तुभदार S9 न्यूज मुंबई। भव्य बाईक रॅलीकडे संजय दिना पाटील यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन। मुलुंड पूर्वेच्या हरिओम नगर येथून संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। आमदार चरणसिंह सप्रा यावेळी मतदारांना संजय पाटील यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन करीत होते। या रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी मोटरसायकलिंगसह भाग घेतला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे लावलेल्या शेकडो मोटरसायकल स्वारांनी संपूर्ण परिसर हा दणाणून गेला होता। या रॅलीमध्ये तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला। मोटरसायकलीवर स्वार तरुणाई संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ घोषणा देत पुढे गेली। तसेच घोषणा देत संजय दिना पाटील यांचे कार्यकर्तेही प्रचार करीत होते। प्रचार रथात सहभागी मान्यवरांनी सामान्य जनतेशी संवाद साधत संजय दिना पाटील यांचा प्रचार केला। तर हरिओम नगर येथून निघालेली ही भव्य रॅली मुलुंडच्या 5 रस्ता, LBS मार्ग, मुलुंड कॉलनी इत्यादी परिसरातून विक्रोईकडे पुढे गेली। कौस्तुभदार S9 न्यूज मुंबई। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची।
दोस्तों, आम चुनाव आ रहे हैं। दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र एक बार फिर अपने लिए एक सरकार चुनेगा। हर नागरिक को इसका हिस्सा बनने का मौका मिलेगा। लेकिन हम अक्सर भूल जाते हैं कि इस वोट के अधिकार को हम तक पहुंचाने के लिए हमारे पूर्वजों ने कितनी बड़ी बड़ी कुर्बानियां दी थी। इसीलिए उनको याद करते हुए, उनकी कुर्बानियों को याद करते हुए आज मैं आपके सामने एक शपथ लेना चाहूंगा। ये मेरे हाथ में तिरंगे के रंग के 3 धागे हैं। इन्हें मैं अपनी कलाई पे बांधूंगा। ये नाजुक धागे उस मजबूत शपथ का प्रतीक हैं कि मैं न डर से, न दबाव से, न धर्म जाति के नाम पर, न पैसों के लिए, न किसी और लालच के लिए मैं अपना वोट नहीं बेचूंगा। और ये धागे मेरी कलाई से तब तक नहीं उतरेंगे जब तक मैं इन्हीं हाथों से आने वाले चुनाव में वोट न डाल दूं। ये मेरी शपथ है अपने आप को, अपने वतन को, और मेरी चाहत है कि आप भी इस शपथ में मेरा साथ दें। जय हिंद। मैं मतदान नक्की करणार। मतदान करना तो मेरा फर्ज है और मैं जरूर करूंगा। मला भी माहित आहे मतदान माझा हक्क आहे, मैं मतदान करणार। आधी मतदान करणार, मग साईडवर जाणार. Though I travel a lot, I'll make a point to cast my vote. वोटिंग इज एज इम्पोर्टेंट एज माई ड्यूटी। और ये भी कोई भुलण वाली गल है, पूरे परिवार दे नाल वोट पाउंड ले जावांगे. मी मतदार म्हणून नोंदणी केली आहे। एक मत सुद्धा निर्णायक ठरू शकतं। मी खूप उत्सुक आहे। आमचं मत, आमचा अधिकार. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी देश हाती देण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून देशाच्या लुटारू आणि श्रीमंत योगी नादान नेत्यांनी हा देश नागडा केला असल्याचा जबरदस्त आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ठाण्यात केला आहे। कल्याण डोंबिवलीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ सेंट्रल मैदानात जाहीर सभेचे आयोजन केले होते। यावेळी व्यासपीठावर आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, विनायक राऊत, शिवसेना उपनेते अनंत तरे, विजय नाहटा, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे, उपमहापौर मुकेश मोकाशी, सेनेचे दोन्ही उमेदवार आणि प्रमुख मार्गदर्शक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते। शिवसेना जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींविरुद्ध तक्रार करणार असल्याचे त्यांनी सभेत म्हटले। पवारांनी स्वतःचा पक्ष हा सेनेने घडवलेली माणसं फोडूनच केल्याचा आरोप शरद पवारांवर त्यांनी केला। तर अशा लोकांचे सरकार पुन्हा आले आपल्या घरादारावर वरवंटा फिरेल असा इशाराही त्यांनी दिला। ठाणे जिल्ह्याचे अनेक प्रश्न असून अनेक लोक दिल्लीत जातात, पण कधीही त्यांचे प्रश्न मांडले नाहीत। गल्लीत दादागिरी आणि दिल्लीत फक्त चाटुगिरी करणाऱ्या मंडळींना कायमचा धडा शिकवा असे आवाहनही त्यांनी केले। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे। गणेश नाईक यांच्या कुटुंबास कंत्राटदाराकडून मिळालेल्या टक्केवारीत 3 वर्षात 300 कोटी रुपयांचे कमिशन मिळाले असल्याचा उमेदवार ॲडव्होकेट विनोद गंगवाल यांचा आरोप। नवी मुंबई महापालिकेचे बजेट सुमारे 2200 कोटी रुपये एवढे आहे। मला दर आठवड्याला 15 ते 20 लाख रुपये क्रॉस चेकने येतात, मात्र हे पैसे मी महिला बचत गट तसेच गोरगरिबांना वाटतो असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी 3 महिन्यापूर्वी नवी मुंबईतील एडिटर्स मीट या कार्यक्रमात सांगितले। या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप या परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार ॲडव्होकेट विनोद गंगवाल यांनी दाखविली। तर नाईकांच्या दुसऱ्या क्लिपमध्ये आपल्या नादाला जो लागेल त्याला त्याच्याच पद्धतीने आपण उत्तर देतो असे वक्तव्यही केले होते। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये साफसफाई मशीनमध्ये 60 कोटींचा भ्रष्टाचार झाला असून स्थायी समितीत मंजूर झालेल्या प्रत्येक ठेकामागे 5 ते 25% एवढे कमिशन वसूल केले जाते। नाईक कुटुंबियाच्या दादागिरीला आपण घाबरणार नसून नवीन पोलीस आयुक्त यांच्या गुन्ह्याची दखल घेण्यास सक्रिय असल्याचेही त्यांनी म्हटले। देखिए, धमकी किसने दी तो आपने तो शक्ल तो देखी है किसने दी। यहाँ के थाने के गार्डियन मिनिस्टर ने जो धमकी दी है और धमकी के कंटेंट्स आप देखेंगे उनमें क्लियर मैसेज है कि और जहाँ मैं भी बैठा था कि जो मेरी नाक पे लगे वो बच्चे ही नहीं है, मर गए, सबके सब मर गए। तो धमकी का कंटेंट्स आप देख लीजिए, आपको सब पता है। ये लोग ठेकेदार से 5 से 10-15% तक के चेक पहले मंगा लेते हैं, बाद में ठेका पास होता है। और मैं बताना चाहूँगा, इन्होंने अपने शब्दों में कबूल किया, आपने देखा है कि मेरे पास में लोग
चेक लाके देते हैं, क्रॉस देते हैं और मैं लोगों को दे देता हूँ, उन्होंने कबूल किया है। तो इसकी पूरी CBI इंक्वायरी होनी चाहिए, डायरेक्टर रेवेन्यू इंटेलिजेंस से इंक्वायरी होनी चाहिए, इनकम टैक्स से इंक्वायरी होना चाहिए, ऐसा मेरा कहना है। आपने सुना है और चेकों का प्रूफ मैंने दिया है। और कहीं कुछ होती है तो जो ठेकेदार पालिका के हैं इनके इनकम टैक्स से ऑडिट होना चाहिए, एक स्क्रूटनी होना चाहिए। आज जब अपने एक छोटा सा पानी का बिल मैंने सबमिट नहीं किया तो ये लोगों ने मेरे पे ऑडिट निकाल दी, तो ये तो बड़ा सीरियस ऑफेंस है, तो इसके अंदर इमीडिएटली FIR दर्ज होना चाहिए। विनोद गंगवाल उस मिट्टी का बना ही नहीं जिसके अंदर डर है, इस मिट्टी में डर है ही नहीं। दूसरी बात, मैं एक बार प्रेस कॉन्फ्रेंस करके आया था तो मेरी गाड़ी के ऊपर अटैक हुआ, मैंने जाकर के बताया। मैं नई मुंबई में ऐसे कई वाक्य हुए हैं, लेकिन पहले के कमिश्नर जो थे अशोक शर्मा ये और एक थे NCP के DCP में बोलता था उनको, इस प्रकार के लोग बैठे थे तब बड़ा दुख हो। लेकिन आज मुझे गर्व है कि हमारे नए CP साहब आए, वो किसी के इन्फ्लुएंस में काम नहीं करते हैं, टू द पॉइंट काम करते हैं और सारा वहाँ लॉ एंड ऑर्डर सिचुएशन में बराबर है, तो इसमें कोई सवाल नहीं है। आज हमारी शिकायतों को सुना जा रहा है, इसीलिए थाने डिस्ट्रिक्ट हमारे उधर जो थाने डिस्ट्रिक्ट में बड़ा माहौल थोड़ा सा मुझे लग रहा है एंड आई एम वेरी कॉन्फिडेंट। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोडावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शरद पवारांसारख्या श्रीमंत भोगी नेत्यांनी देश नागडा केला असल्याचा उद्धव ठाकरे यांचा ठाण्यात आरोप। जोरदार शक्ती प्रदर्शन करीत संजय दिना पाटलांची मुलुंड विक्रोळी दरम्यान भव्य बाईक रॅली संपन्न। S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार। मतदान नक्की करणार। मतदान करना तो मेरा फर्ज है और मैं जरूर करूंगा। मला भी माहित आहे मतदान माझा हक्क आहे, मैं मतदान करणार। आधी मतदान करणार मग साइडवर जाणार। Though I travel lot, I'll make a point to cast my vote. वोटिंग इज एज इम्पोर्टेंट एज माई ड्यूटी। और ये भी कोई बुलण वाली गल है, पूरे परिवार दे नाल वोट पाउंड ले जावांगे। मी मतदार म्हणून नोंदणी केली आहे। एक मत सुद्धा निर्णायक ठरू शकतो। मी खूप उत्सुक आहे। आमचं मत आमचा अधिकार। आम्ही मतदान करणार, तुम्ही मतदान करा।